आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे हा कारखाना धुळे नंदुरबार जिल्हा बँकेने थकीत कर्जासाठी दिनांक 24/3/2024 रोजी कायदेशीर तरतुदीनुसार ताब्यात घेतला आणि या कारखान्याला ताबा घेण्या जो बँकेने ताब्यात घेतला त्याला सर्वस्वी म्हणजे 3 वर्षापासून जे निवडून आलेलं संचालक मंडळ आहे. खरं तर ते संचालक मंडळ भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शासनाने बडतर्फ सुद्धा केलेलं होतं. त्यांनी नेहमीच म्हणजे ज्या भाडेकरू कारखान्याला असहकार्य सतत केलं, मेन गेटला कुलूप लावणं, अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, कर्मचाऱ्यांना भडकावणं आणि कारखान्याकडून अवाजवी मागण्या ह्या मागणं, त्याच्यामुळं जो आदिवासी सहकारी साखर कारखाना 2021 व 22 मंत्री समितीच्या अधिकाराने म्हणजे महाराष्ट्र शासनाचे साखर आयुक्त कार्यालय पुणे यांच्या मार्फत 15 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने तो दिला गेला. कारखाना भाडे देण्याबद्दल जेव्हा कारखान्याला अडचणी आल्या तेव्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आणि जनरल बोर्डमध्ये सुद्धा ठराव झाला की हा कारखाना भाड्याने देण्यात यावा आणि त्यानुसार नियमानुसार हा शासनाच्या मंत्री समितीच्या अधिकारात म्हणजे टेंडर निघाले, रीतसर टेंडर निघाले. ते काय ज्या जुन्या संचालक मंडळ किंवा ज्या कारखान्याला भाडेपट्ट्याने दिलं त्या कारखान्यानं असं काय हे झालं नाही, परंतु टेंडर निघालं साखर कमिशनर समोर आणि ते तिथं रीतसर ज्या कारखान्याचे जास्त भाव निघाले म्हणजे प्रति टन 112 रुपये टन जो कारखान्या मेट्रिक टन गाळप केला त्याला 112 रुपये मेट्रिक टन प्रमाणे भाव दिला जाईल असं ठरवलं आणि त्याप्रमाणे द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याला आदिवासी सहकारी साखर कारखाना 15 वर्षाच्या कराराने देण्यात आला. हा खरं करार हा नियमानुसार शुगर कमिशनर यांच्या मान्यतेने झालेला आहे आणि नुसता 15 वर्षाचा करार 112 रुपये नाही तर दरवर्षी म्हणजे दर 5 वर्षांनी 112 रुपयाच्या ऐवजी परत शुगर कमिशनरकडे जाऊन परत ती भाववाढ झाली असते. असं तीन एक वेळा 15 वर्षामध्ये झाली असते. सुरुवातीला जेव्हा कारखाना आम्ही भाडे तत्वावर दिला तेव्हा त्याची कॅपॅसिटी 1250 मेट्रिक टन होती आणि संचालक मंडळाच्या भरोश्यावर म्हणजे तेव्हा 1250 आणि जवळपास 150 दिवस आणि सरासरी 1250 तरी जवळपास 1.5 लाख ते 2 लाख मेट्रिक टन गाळप होत होतं. सुरुवातीला जेव्हा कारखाना भाड्याने दिला तेव्हा 21-22 आणि 22-23 माझ्याकडे सर्व आकडेवारी आहे, कसं क्रशिंग झालं आणि भाडं किती दिलं. तर आपल्याला जर आकडेवारी पाहिजे असेल ते सुद्धा मी आपल्या सर्वांसमोर देईन. आणि त्याच्यानंतर म्हणजे 21-22 कारखान्याच्या भरोश्यावर जो 1250 मेट्रिक टन गाळप होणारा कारखाना होता तो द्वारकाधीश कारखान्याने 2500 मेट्रिक टन पर्यंत कॅपॅसिटी वाढवली. कारण 1250च्या कॅपॅसिटीच्या ऐवजी 2500 टन कॅपॅसिटी मेट्रिक टनाने गाळप झालं असतं. कारण सुरुवातीच्या जेव्हा आम्ही 22-23 जुन्या संचालक मंडळाच्या कारखान्या म्हणजे ताब्यात असताना 2 वर्षे चांगलं क्रशिंग झालं, परंतु नवीन संचालक मंडळ आलं आणि 23-24ला फार मोठा अडथळा केला त्याने. त्याच्यामुळं नाईलाज असतो 2 जे हंगाम होते 2023-24, 24-25 आणि 25-26 ह्या हंगामामध्ये
आपल्याला माहीतच आहे, मी सांगितल्याप्रमाणे की फार अडथळे आणले, त्यामुळे कारखाना बंद राहिला. खरं तर संचालक मंडळामध्ये तिथले मॅनेजर असतील, कारखान्याचे सध्या असलेले चेअरमन असतील, यांनी फार मोठ्या मागणी केल्या, त्याच्यामुळे आणि अडथळे सुद्धा आणले, त्यामुळे कारखाना खरं म्हणजे बंद राहिला. आज जर 2024-25 आणि 25-26 हे 2 वर्ष कारखाना चालला असता, 24-25 ला जेव्हा कारखाना चालला असता 3 लाख मेट्रिक टन गाळप झालं असतं. आणि ह्या वर्षी ऊस सुद्धा चांगला होता, 25-26 ला गाळप झालं असतं तर निश्चितच 4 लाख मेट्रिक टन गाळप झाला असता. आणि ह्याचा जर आपण सरासरी हिशोब जर केला तर 3 लाखाच्या हिशोबाने 112 मेट्रिक टन, तरी सुद्धा 3,36,00,000 कारखान्याला भाडं मिळालं असतं. आणि ह्या वर्षी 4 लाख सुद्धा गाळप झालं असतं 25-26 या सीझन मध्ये, तर 4 लाख गुणिले 112 म्हणजे जवळपास 4,48,00,000 असे दोघं हंगाम मिळून जवळपास कारखान्याला 7 ते 7.5 कोटी हे आपल्याला भाड्यापोटी कारखान्याला मिळाले असते. आणि ते पैसे जर बँकेला, कारण बँकेचं आज अखेर म्हणजे कारखान्याने 28/2/26 पर्यंत 8,40,00,000 मुद्दल आणि 2,52,00,000 व्याज असं एकूण मिळून 10,92,00,000 मुद्दल आणि व्याज मिळून या कारखान्यात थकबाकी म्हणून जप्ती किंवा ताबा घेतलेला आहे. त्या दृष्टीने हे जर 7 कोटी आपल्याला मिळाले असते तर निश्चितच त्याच्यातले अर्ज व्यापारी देणे असतील किंवा इतर देणे असतील ते सोडून 5 कोटी सुद्धा बँकेला दिले असते तर बँक निश्चितच थांबली असते. कारण बँक जेव्हा कोणताही करत असताना, धंदा किंवा व्यवसाय करत असताना बँक का असे ना, त्यांना फक्त त्यांचं मुद्दल आणि व्याज पाहिजे असतं. थोडं 1-2 वर्ष उशीर झाला, पण वेळोवेळ जेव्हा साखर आयुक्तासमोर ठरलं होतं की त्याच्यामध्ये सर्व तरतुदी होत्या की जे आपण HNT पेमेंट असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट असेल किंवा कारखान्याचं देणं, जे बँकेचं देणं आहे, ते सुद्धा त्या म्हणजे जेव्हा करार केला त्या करारामध्ये ठरलं होतं की हप्ते पाळून दिले होते. आणि ते हप्त्यापोटी सुद्धा सुरुवातीच्या 2 हप्त्यामध्ये जवळपास 9,67,77,000 हे बँकेमध्ये द्वारकाधीश कारखान्याने 2 हप्त्यामध्ये 2021-22 आणि 22-23 ह्या वर्षी भरलेले होते. आणि त्याच्यानंतर सुद्धा बँकेने 3 कोटी रुपये बँकेला भरण्यासाठी दिले होते, परंतु त्याच्यामध्ये संचालक मंडळाने फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे, कारण हा मोठा भ्रष्टाचार केला म्हणूनच शासनानं आपल्याला हे संचालक मंडळ बरखास्त केलं होतं. आणि त्याच्यामध्ये जे द्वारकाधीश कारखान्याने प्रॉव्हिडंट फंडाचे असतील किंवा इतर बँकेला भरणा करायचे असेल त्याच्या सुद्धा मध्ये स्वतःच्या अधिकारामध्ये म्हणजे कारखान्याच्या नियमात किंवा इतर काही नसताना देव मोगरा गॅस एजन्सीला 2 लाख रुपये दिले गेले. सुमानिक ट्रेडर्स आहे त्याला 1,09,70,000 दिले गेले. आणि ज्या पतपेढीचा काही संबंध नाही, दादासाहेब माणिकराव गावित पतसंस्था, हिला 2,60,00,000 94,500 रुपये दिले गेले. हे सुद्धा पैसे ह्यांनी खाजगी स्वरूपात न वापरता बँकेमध्ये भरले असते तर तो म्हणजे जो कर्जाचा बोजा होता, डोंगर होता, तो भरला गेला असता. परंतु ह्यांनी स्वतःच्या इतर ज्या देणी होत्या त्या देणी न देता स्वतःच्या फार मोठा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यामध्ये काही उदाहरण सांगायचं गेलं तर आपण सर्व लोक जाऊन किंवा जनता, माझे शेतकरी बंधू कारखान्या साईटवर गेले तर तिथे देवमोगरा मातेचं मंदिर आहे. शिवशोभीकरण नावाच्या खाली 1,09,00,000 तिथे काढले गेलेले आहे.
आज तिथे बघायला गेलो एक साधा ब्लॉक सुद्धा नाही, रंगरोकोपटी किंवा गार्डन बनवण्यासाठी, परंतु तिथे आपण प्रत्यक्ष जाऊन सगळ्या तालुक्याच्या जनतेने किंवा सगळ्या माझ्या सभासदांनी तिथे जाऊन बघितलं तरी तिथे काही नाही, पूर्ण भ्रष्टाचार हा कारखान्याने केलेला आहे. कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड सुद्धा वेळोवेळी द्वारकाधीश कारखान्याने म्हणजे कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी कारखान्याला दिले, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी जो प्रॉव्हिडंट फंड आहे ते माझ्याकडे तारीख आकड्यासहित उपलब्ध रक्कम सुद्धा आहे, तर एकूण 82.45 लक्ष हे आदिवासी सहकारी कारखाना प्रॉव्हिडंट फंड भरण्यासाठी कारखान्याला दिलेलं आहे. प्रॉव्हिडंट फंड न भरण्याचं एक फार मोठं गंभीर गुन्हा होऊ शकतो, परंतु त्यांनी प्रॉव्हिडंट फंड भरला नाही आणि प्रॉव्हिडंट फंड भरला नाही त्याच्या पोटी एक दंड सुद्धा प्रॉव्हिडंट फंडच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 94 लक्ष दंड आकारलेला आहे. म्हणजे असं अतिशय, कारण सुरुवातीला जेव्हा आदिवासी सहकारी कारखान्याला पूर्वीच्या संचालक मंडळाने 2 सीझन मध्ये सहकार्य केलं, तसं जर सहकार्य जे आताचे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने केलं असतं तर निश्चितच 2 सीझन चांगल्या प्रकारे चालले असते. त्याच्यामधले ज्या आपण भाडेपट्ट्याने कारखान्याला त्याच्या चांगल्या भाडं मिळालं असतं, त्याच्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं असेल, HNT म्हणजे आपण ट्रक वाहतूक किंवा इतर जे आहे त्यांचं सर्वांचं, कारण आज नवापूर तालुका कारखाना चालू होता म्हणजे चालू राहिला तर निश्चितच प्रगती पथावर शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हे सगळं आपल्या ऑडिट रिपोर्ट मध्ये सुद्धा आहे आणि आपण सुद्धा प्रत्यक्ष बघताय. द्वारकाधीश कारखान्याबद्दल शेतकऱ्यांची चांगली भावना आहे. जेव्हा हा आदिवासी सहकारी कारखाना 2004 पासून चालू झाला तेव्हा सुद्धा द्वारकाधीश त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खतं, औषधं, बियाणे दिले आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लागवड ही नवापूर तालुक्यामध्ये ऊसाची लागवड झालेली आहे. आज जो कारखाना ताब्यात घेतला, माझ्याकडे सर्व आकडे आहेत, त्या आकड्यांविषयी आपल्याला सांगू शकतो. कारण आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या भरोश्यावर त्यांनी एक्सपान्शन केलं. जेव्हा जवळपास जे देणं होतं ते सुद्धा 22 कोटी हे द्वारकाधीश कारखान्याने दिलं आणि कारखान्याचं विस्तारीकरण म्हणतो आपण, जे 2500 मेट्रिक टन झालं त्याच्यासाठी जवळपास 40.14 कोटी रुपये हे कारखान्याने तिथे उभारणीसाठी लावले. एकूण असं त्यांचं 62.14 कोटीची गुंतवणूक केलेली आहे. आणि एवढी गुंतवणूक केली असताना सुद्धा सध्याच्या संचालक मंडळाने त्यांच्यावरती अविश्वास दाखवला. तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना, आपल्याला तुम्हा सर्वांना माहित आहे, तिथे कोंडून सुद्धा ठेवलेले आहे, कोणाला दमदाटी केलेली आहे, कोणाला धमकी दिलेली आहे, त्याच्यामुळे ते कर्मचारी निघून गेले. आणि इतर सर्वच गोष्टीसाठी त्यांनी एकदम म्हणजे तिथल्या मॅनेजमेंट सोडा, पण त्यांच्या जे कारखान्याचे मालक असतील त्यांना सुद्धा अरेरेवाची भाषा केलेली आहे. आणि फार मोठ्या प्रमाणात ह्या आदिवासी सहकारी कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. जेव्हा मागच्या 2-3 महिन्यामध्ये खरं शुगर कमिशनर यांनी बैठक लावली की आदिवासी सहकारी साखर कारखाना आणि भाडेकरू कारखाना यांची शुगर कमिशनरकडे बैठक लावली. त्या बैठकीला सुद्धा सध्याचे चेअरमन हे जाणून बुजून गैरहजर होते. आपल्या तालुक्यामध्ये ते इथे असताना सुद्धा पुणे इथं बैठकीला गेले नाही. म्हणजे स्वतः जाणून बुजून प्रत्येक गोष्ट माहीत असताना त्यांनी नेहमी दाखवलं की मला काहीच माहिती नाही. इतके वर्ष होते, व्हाईस चेअरमन सुद्धा होते, आता सिटिंग 3 वर्षापासून चेअरमन आहेत. ते म्हणतात मागच्या बॉडीने काय केलं, मागच्या बॉडीने भ्रष्टाचार केलं. मी दाव्यानिशी सांगतो की गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही संचालक मंडळ तुमचं आहे, तुम्ही चेअरमन आहात, तर चौकशी लावायला पाहिजे होती. सगळे अधिकार होते. आतापर्यंत आमच्यावरती लेखापरीक्षण अहवालमध्ये एक म्हणजे आमच्यावरती ताशेरे ओढलेले नाही. तुमच्यावरती तर रितसर ताशेरे ओढलेले आहे आणि त्या ताशेरे ओढल्यामुळेच सरकारनं हे म्हणजे
हे संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. सरकार त्यांचे असल्यामुळे त्यांनी ते वरून पळून आणलं की हे संचालक मंडळ राहू द्या. परंतु ते सुद्धा हायकोर्टाला, जे माननीय हायकोर्टाने डिसिजन दिलेले आहे त्याच्या विरोधात आहेत. म्हणून आम्ही माननीय हायकोर्टामध्ये गेलेलो आहे आणि हायकोर्टाने सर्वांना म्हणजे जे आपण कंटेम ऑफ कोर्ट म्हणतो ते कंटेम ऑफ कोर्टच्या नोटिसा सुद्धा वाजवलेल्या आहे. आणि निश्चितच ह्या सध्याच्या संचालक मंडळाने ह्या भाडेतत्वाने आपण जो कारखाना दिलेला आहे द्वारकाधीश कारखाना, ह्याला जर सहकार्य केलं असतं तर निश्चितच अजून हा आदिवासी सहकारी साखर कारखाना नावाजलेला झालेला असता. परंतु तरी सुद्धा आता सुद्धा वेळ गेलेली नाही आहे. आज सुद्धा आपण बँकेशी चर्चा करू शकतो, भाडेकरू कारखान्याशी चर्चा करू शकतो, शासनाशी चर्चा करू शकतो. येणारा हंगाम कसा सुरळीत होईल ह्या दृष्टिकोनातून ते ह्या तिघ जणांची एक जर बैठक लावली, त्याच्यासाठी मी महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सहकार मंत्री असतील यांच्या सुद्धा भेटी घेऊन किंवा बँकेचे जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये चेअरमन आदरणीय राजवर्धन कदम सगळ्यांशी आणि ज्यांना आपण भाडे तत्वाने दिलेला आहे कारखाना ते आपले सावंत साहेब यांना सुद्धा भेटून चर्चा करू आणि पुढचा सीझन कसा चालू होईल ह्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करेन. परंतु हे संचालक मंडळाने मनाचा मोठेपणा दाखवून, कारण एवढं खेचून न धरता, कारण जेव्हा कारखाना चालू होतो तेव्हा आपल्याला पूर्व हंगामी कर्ज घ्यावं लागतं, मालतरण कर्ज घ्यावं लागतं. असं नाही की काहीतरी, परंतु निश्चितपणे जेव्हा 3-3 लाख टन क्रशिंग होतं तेव्हा प्री सिजनल कर्ज म्हणतो ते मशिनरीसाठी असेल किंवा इतर कर्मचारी यांसाठी असेल किंवा HNT साठी आपण ऍडव्हान्स म्हणून देत असतो. त्याच्यासाठी आपण प्री सिजनल घेत असतो. मालतारण म्हणजे साखर आपण जेव्हा उत्पादित करतो त्याच्यावरती म्हणजे शेतकऱ्यांना कॅन पेमेंट वेळेवर मिळावं यासाठी आपण मालतारण म्हणजे कर्ज घेत असतो. याच्यासाठी निश्चितच ते कर्ज घ्यावंच लागतं. तर ह्या कर्जासाठी आतापर्यंत आम्ही 2003-04 पासून म्हणजे सीझन चालू झाला तर 2021-22 पर्यंत आम्ही हे असं बँकेला आम्ही संमती म्हणजे ते काय म्हणतो ते जामीन कदबा तो देत होतो आणि निश्चितच कर्ज मिळतं. पण ह्या संचालक मंडळाच्या आडमुठे धरणामुळे म्हणजे ज्या भाडेकरू कारखाना आहे त्याला प्रत्येक वेळी म्हणजे आपल्याला आम्हाला स्पष्ट सांगायचं तर काहीतरी फार मोठी डील म्हणजे करण्यासारखंच त्यांनी मागणी, अवाढव्य मागणी, मी हा शब्द वापरतो आहे, त्यांनी केली. आणि प्रत्येक वेळी त्यांना म्हणजे त्यांच्या कर्मचारी असतील ते कारखान्यामध्ये गेट बंद करणं हे सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे. त्यांनी जो उत्पादित माल केलेला आहे त्याला बाहेर न विक्री करू देता म्हणजे कंपल्सरी गेट बंद करणं हे व्यवहार झाले. त्यामुळे कारण कारखाना चालू झाला तर 1 तास सुद्धा बंद झाला तरी लाखोचं कोटीचं नुकसान होतं. कारण आपल्याला असं नाही की चला 1-2 तास का कारखाना बंद राहिला तर काय होत नाही, पण कोट्यवधी म्हणजे लाख कोटीने 1 तास बंद राहिला तरी नुकसान होतं. जर असं वेळोवेळी, कारण परत कारखाना चालू करायचा, परत चालू करायचा, बंद करायचा, चालू करायचा, ह्याच्यात कारखान्याचं फार मोठं नुकसान होतं. अशा अनेक अडचणी आल्यामुळे ते द्वारकाधीश कारखान्याचे त्यांचे मॅनेजमेंट आहे ते सुद्धा कंटाळलं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून किंवा ह्यांच्या अन्याय अत्याचार शब्द वापरता येईल ह्या इतर दबावामुळे ह्यांनी कारखाना चालू दिला नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि आमच्याकडे सर्व कागदोपत्री आणि जे काय आहे ते सर्व आमच्याकडे आकडेनुसार म्हणजे जे 2021-22 पासून जे कारखाना जो आजपर्यंत बंद आहे ते त्या कारखान्यात म्हणजे द्वारकाधीश कारखान्याने किती पैसे दिले, कशासाठी दिले, सर्व आकडेनिशी आमच्याकडे आहे. तर तो तुम्हाला जी माहिती उपलब्ध असेल ती सुद्धा मी निश्चितच उपलब्ध आता म्हणजे जस्ट ज्या क्षणाला सांगतात त्या क्षणाला मी उपलब्ध करून देईल. आणि सर्व कागदपत्रांची शहानिशा वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण ह्या दोषी जे आहे संचालक मंडळ यांना प्रत्येकाने जाब विचारावं. आज मी आम्ही त्यांना चॅलेंज करतो की ते सांगतात की मागच्या बॉडीने आपलं हे केले म्हणजे त्यांच्यामुळे कारखाना
म्हणजे भाड्याने दिला गेला किंवा त्यांच्यामुळे विक्रीला, अरे तुम्ही आता स्वतः 3 वर्ष होता, तुम्ही काय केलं? जर हे कारखाना सुरळीत चालू 2 वर्ष हंगाम चालू बी झाला असता, मी आकडे सांगितले, ते जरी भरले गेले असते तर बँकेने म्हणजे एवढी मोठी कारवाई केली नसती. तर मी त्यांना समोरच्यांना आव्हान करतो की जर आमच्यामुळे बंद झाला, तुमच्यामुळे बंद झाला, एक ओपन मीटिंग घ्या. लोक, सामान्य जनता, जे सभासद आहे ते आम्हाला विचारतील, तुम्हाला विचारतील, तुम्ही त्याचं उत्तर द्या. कोणाच्या चुकीमुळे कारखाना बंद राहिला तर निश्चितच सामान्य जनतेला माहीत कळून चुकेल की हा कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना ज्या सीझन पासून चालू झाला तर 2021-22 म्हणजे 22-23 पर्यंत सुरळीत चालू झाला. तेव्हा जर कारखाना बंद नाही राहिला तर या 2 सीझन मध्ये कसं काय बंद राहिले हे सामान्य जनतेला कळून चुकेल. एवढी आपल्याला माहिती देण्यासाठी पूर्ण आकडे माझ्याकडे आहे, पण ते पूर्ण आकडे काही देत नाही मी. पण तुम्हाला जर माहिती असेल तर आपण कोणती आणि माहिती आणि कशी आपल्याला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते निश्चित आपण विचारू शकतात. एवढं आपल्याला मी इथे सांगतो. आपण पत्रकार परिषदेमध्ये आलात त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.